नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धपकाळ योजना, दिव्यांग अनुदान योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, आता 1 जून पासून ते 15 जून पर्यंत या सर्व योजनांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे आणि या संदर्भात आता शासनाने अधिकृत सूचना सुद्धा जाहीर केलेली आहे. तर आपण सामाजिक न्याय विभागाच्या जे डीबीटी पोर्टलवर आपल्या हप्त्याचे स्टेटस, अर्जाची माहिती, लाभार्थी तपशील किंवा इतर सेवा पाहत होतो, त्या पोर्टलचे सध्या मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अद्ययावतीकरण म्हणजेच अपग्रेड करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही सध्या सामाजिक न्याय विभागाची जुनी वेबसाईट उघडली तर तुम्हाला शासनाची अधिकृत सूचना दिसेल. त्या सूचनेनुसार महाडीबीटी पोर्टलचे महाडीबीटी 2.0 या नवीन आणि अधिक प्रगत आवृत्तीत रूपांतर केले जात आहे. तर यासाठीच 1 जून ते 15 जून या कालावधीत पोर्टलवरील अनेक सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कालावधीत नेमकं काय बंद राहणार आहे? तर मित्रांनो, सर्वात आधी शासनाने जारी केलेली अधिकृत सूचना पाहूया. तर महत्त्वाची सूचना, महाडीबीटी पोर्टलवरील मॅट्रिकोत्तर 54, मॅट्रिक पूर्व 25, संजय गांधी, श्रावणबाळ आणि मुख्यमंत्री वयोश्री अशा एकूण 72 योजनांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहतील, म्हणजेच उपलब्ध राहणार नाहीत. तसेच या सूचनेमध्ये पुढे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र शासनातर्फे सुधारित सेवा, अधिक कार्यक्षमता आणि थेट लाभ हस्तांतरण योजनांची सुलभ अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान महाडीबीटी पोर्टल आता महाडीबीटी 2.0 या नव्या स्वरूपात अद्ययावत करण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, शासन महाडीबीटी पोर्टलमध्ये मोठे तांत्रिक बदल आणि सुधारणा करत आहे. त्यामुळे भविष्यात लाभार्थ्यांना अधिक वेगाने आणि सुलभ सेवा मिळणार आहेत. तर आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रणाली स्थलांतर आणि संबंधित तांत्रिक कामांमुळे 1 जून 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत विद्यमान महाडीबीटी पोर्टलवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध राहणार नाहीत. म्हणजेच मित्रांनो, 1 जून पासून ते 15 जून पर्यंत जुने महाडीबीटी पोर्टल काही सेवांसाठी बंद राहणार आहे. याच कारणामुळे शासनाने अनेक लाभार्थ्यांचे जून महिन्याचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये लवकर वितरित केले आहे. तर आता या काळात कोणत्या सेवा बंद राहणार आहे ते पाहूयात. तर सूचनेनुसार खालील सेवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध राहणार नाही. तर यामध्ये नवीन अर्ज स्वीकारणे आणि नूतनीकरण. तर मित्रांनो, या कालावधीत कोणत्याही योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच ज्या लाभार्थ्यांना त्यांचा अर्ज रिन्यू किंवा अपडेट करायचा आहे त्यांनाही ही प्रोसेस तात्पुरती करता येणार नाही. त्यामुळे अर्जाची संबंधित कोणतीही नवीन कामे तुम्हाला 15 जून नंतरच करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी. तर अर्जांची पडताळणी, कागदपत्रांची तपासणी किंवा मंजुरीसाठी करण्यात येणारी छाननीची प्रोसेस देखील या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे प्रलंबित अर्जांच्या मंजुरीला काही दिवस विलंब होऊ शकतो. त्यानंतर देयके तयार करण्याशी संबंधित कामे. तर हा मुद्दा सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण देयके तयार करण्याची प्रोसेस बंद राहणार असल्यामुळे नवीन हप्ते, अनुदान किंवा इतर आर्थिक लाभ मंजूर करण्याची प्रोसेस काही दिवसांसाठी थांबवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच ज्या लाभार्थ्यांचा लाभ अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाहीये त्यांना डीबीटी प्रोसेस सुरू झाल्यानंतरच, म्हणजेच 15 जून नंतरच त्यांचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर MIS अहवाल आणि संबंधित सेवा. तर MIS म्हणजेच मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम या माध्यमातून विविध अहवाल, लाभार्थ्यांची माहिती, प्रगती अहवाल आणि प्रशासकीय डेटा उपलब्ध होत असतो. परंतु 15 जून पर्यंत ही सेवा सुद्धा उपलब्ध राहणार नाही. त्यानंतर 1 जून 2026 पासून मॅट्रिकोत्तर, मॅट्रिक पूर्व, संजय गांधी, श्रावणबाळ आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनांसाठीचे अर्ज केवळ महाडीबीटी 2.0 पोर्टलवरच स्वीकारले जातील. तर याचा अर्थ असा की शासन आता सर्व नवीन अर्ज महाडीबीटी 2.0 या नवीन पोर्टलवरूनच स्वीकारणार आहे. त्यामुळे जुन्या पोर्टलवरून आता सर्व योजनांसाठी अर्ज करता येणार नाही. त्यानंतर विद्यमान महाडीबीटी पोर्टलवर वरील योजनांसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रोसेस 1 जून 2026 पासून बंद केली जाईल. म्हणजेच जुने महाडीबीटी पोर्टल आता या योजनांसाठी नवीन अर्ज घेणार नाही. पुढील सर्व कामकाज नवीन प्रणालीद्वारे केले जाणार आहे. त्यानंतर स्थलांतराच्या या कालावधीत अर्जदारांना त्यांच्या मागील अर्जाची तपशील महाडीबीटी 2.0 पोर्टलवर तात्पुरत्या स्वरूपात पाहता येणार नाही. तर याचा अर्थ असा की लाभार्थ्यांची सर्व माहिती जुन्या पोर्टलवरून नव्या पोर्टलवर ट्रान्सफर केली जात असल्यामुळे लाभार्थ्यांना त्यांची अर्जाची स्थिती, लाभार्थी क्रमांक किंवा इतर लाभार्थ्यांची माहिती या पोर्टलवर पाहता येणार नाही. आणि या नवीन पोर्टलचं कामकाज पूर्ण झाल्यावर सर्व माहिती लाभार्थ्यांना याच पोर्टलवर पाहता येणार आहे. त्यानंतर 2025-26 आणि 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठीचे अर्ज केवळ
महाडीबीटी 2.0 पोर्टलद्वारे सादर करावे। तर हा मुद्दा विशेष करून विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे। तर शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक योजनांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षाचे अर्ज नवीन महाडीबीटी 2.0 पोर्टलवरूनच सादर करायचे आहेत। तर अशा पद्धतीचे बदल जुन्या पोर्टलवर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही सध्या तुमचं डीबीटी स्टेटस, अर्जाची माहिती किंवा इतर तपशील पाहण्याचा प्रयत्न करत असाल आणि पोर्टल उघडत नसेल तर घाबरण्याचे कारण नाहीये, कारण हे सर्व तांत्रिक अद्ययावतीकरणामुळे होत आहे आणि जुन्या पोर्टलवरून सर्व लाभार्थ्यांची माहिती नव्या पोर्टलवर ट्रान्सफर केली जात आहे आणि साधारणतः हे 15 जून पर्यंत चालणार आहे। आणि मित्रांनो, महाडीबीटी 2.0 हे नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर कोणते नवीन बदल होणार आहेत, लाभार्थ्यांना कोणत्या नवीन सुविधा मिळणार आहेत आणि लाभार्थ्यांचा जुना डेटा कधीपर्यंत उपलब्ध होईल, तर या संदर्भातील जी काही नवीन अपडेट येईल ती माहिती मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व लाभार्थ्यांना शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।